आज्ञा असावी मातोश्री. थांबा सुनबाई. मातोश्री, आम्ही जरा घाईत आहोत. एवढी घाई कशाबद्दल? गडाच्या दरवाजावर विजयी युवराज येऊन उभे राहिलेत का? की लगबगीनं जावं आणि त्यांचं औक्षण करावं? मातोश्री, स्वराज्याचा एक गड मोगलांच्या खशात घातलाय शंभूराजेंनी. कसे धजावले त्यांचं त्यांनाच माहित. मातोश्री, हे पहा, असं होतं. आम्ही बोललो ना की सगळ्यांच्या नाकाला मिरच्या झुंबतात. आता म्हणाल शंभूराजे फितूर नाहीत म्हणून. युवराज फितूर नाहीत. मग कोण फितूर? आम्ही? आम्हाला तसं म्हणायचं नाही मातोश्री, पण एक निश्चित, युवराज फितुरी करणार नाहीत. एवढा मोठा भूपाळगड गेला, गडावर मोगलांचं निशाण लागलं. आहात कुठे तुम्ही? मातोश्री, माफी असावी, परंतु भूपाळगडावरचा सगळा वृत्तांत समजल्याशिवाय आम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. आता तरी त्यांची पाठ राखण करू नका. बाकीच्यांचं जाऊ द्या, फक्त महाराजांचा विचार करा. मातोश्री, आज्ञा असावी. कोणी कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी उजाडायचं राहत नाही. आणि आता उजाडलंय. शंभूराजे स्वराज्यद्रोही आहेत हे लख्ख दिसतंय. सुनबाई, आता फक्त तुम्ही डोळे उघडा. एक काफर, तू यहाँ पे क्यों बैठा है? पता नहीं तुझे अब यहाँ पर हमारी हुकूमत चलेगी? उठाओ. नहीं, मैं इतना हल्लार नहीं. पत्थर पकड़ के बैठे हो, हम पर हमला करने चाहते हो? उठाओ. यो माझा देव आहे. अरे हाय काय त्या दगडात? ते या गडात नाही, ते याच्यात आहे. पंद्रह सरदार बकवास करता ही है. उठाओ उसको और तोड़ डालो पत्थर. नाही, नाही, आमचा देव आम्ही फोडू देणार नाही. इकडे आम्ही फुटू, आमचा टक्कुरा फुटल, पण ह्यो आमचा देव आम्ही तुम्हाला फोडू देणार नाही. याला भूत परिस्थिती भी हात होती है. पांढरे सरदार फोड़ दो पत्थर. हात लावू देणार नाही मी माझ्या देवाला. रुको पांढरे सरदार. मुल्लाजी, दगड राहू द्या हितात. घेऊन जा, लेके जाओ. सभी सिपाहियों को खान साहब के सामने लेकर आओ. आज हम बेहद खुश हैं शंभूराजे, बेइंतहा खुश हैं. आज हमारा परचम, हमारा चांद तारा भोपालगढ़ के आसमान पे लहरा के आसमान को छू रहा है. शंभूराजे, इस खुशी की वजह सिर्फ आप हैं, आप. हमारी समझ में नहीं आता कि किस जुबान में आपका शुक्रिया हम अदा करें. फिर भी पूरी मुगलिया सल्तनत की तरफ से हम आपके तहे दिल से शुक्रगुजार हैं. आपकी शमशीर ने नूर बताया. सुभान अल्लाह. खान साहेब, आम्ही खूप थकलो आहोत. हम जानते हैं शंभूराजे, लेकिन आपका जवाब नहीं है. अपने वालिद को छोड़कर, अपने स्वराज्य को छोड़कर आप हमारे पास आए, हमसे दोस्ती निभाई. आज सारा जमाना जानता है हमारी और आपकी दोस्ती को. शंभूराजे, हम आपको खामोश और आपकी आंखों में आंसू नहीं देख सकते. आप जाइए, आराम कीजिए. ये तो आम्ही. शिवाजी राजे के बेटे ने अपने ही बाप का किला जीत कर दिखा दिया और हमने बिना बारूद जलाए धमाका कर दिखाया स्वराज्य के दिल में.
सुनबाई, सुनबाई, हवं काय व? दिव्यातल्या वाती सरशा करायच्या होत्या, असंच बसलासा? चला उठा, थाळा घ्या. नकोय आम्हाला, थाळा माघारी घेऊन जा. अव तुम्ही उपाशी राहिलात तर भवानी बाळाला दूध कसं पुरल? तुमच्यामुळे त्या लेकराला उपास घडल. घरात त्या आम्हाला काही सुचत नाहीये ग. आम्ही काय करावं हे सगळं ऐकून? सुनबाई, एक ध्यानात ठेवा, काय मोठा तर धीर मोठा. उपाळगड पडला, ओगलांचं निशाण लागलं त्याच्यावर. युवराजांनी तरी असं का करावं ग? हवं काय केलं युवराजांनी? त्यांनी तलवार तरी बाहेर काढली का? माझं लेकरू हाय ते कधीच स्वराज्याच्या विरुद्ध लढणार नाहीत. आम्हालाही तेच वाटत होतं, पण खबरा ऐकून मात्र कुणी काय बी म्हणू द्या, तर माझं मन त्याला राजी नाही. चला खाऊन घ्या. खरंच नकोय धारात त्या आम्हाला. आम्हाला काही खायचं नाही. हवं पण सुनबाई, असू दे, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. थाळा घ्या. महाराज, भूपाळगड गेला. जे घडलं ते वाईटच झालं, पण तरीही तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अव मी आबी कवा धरणं तेच सांगतोय, तर त्यांच्या डोळ्याला धारा. सोनबाई, तुम्ही स्वराज्याच्या कुलमुखत्यार आहात, असा शोक करत बसणं तुम्हाला शोभत नाही. आवरा स्वतःला. त्यांनी कसा धीर धरावा? आपल्याला म्हणणं सोपं आहे, पण त्यांच्याही मनाचा विचार करावा. मतलब? त्यांच्या कुंकवानं स्वराज्याविरुद्ध हत्यार उपसले, याचंच वाईट वाटतंय ना सुनबाई? मुजरा महाराज, भूपालगडावरनं किल्लेदार फिरंगोजी आलेत, भेट मागतायत तुमची. त्यांना सदरेवर बसायला सांगा. जी. आम्ही आलोच. सुनबाई, प्रसंग कठीण आहे. आऊसाहेबांचं स्मरण करावं. महाराज, आपण असेच सांत्वन करत राहिलात तर युवराजांच्या तलवारीला अजून धार चढेल. या सगळ्या राजकारणात त्या पोरीची मात्र फरफट होती. त्यांनी स्वतः करून घेतली. आम्ही भवानी बायाबद्दल बोलतो आहोत. त्यातून कित्येक दिवस सोनबाईंनी अन्न पाणी वर्ज केलंय. आता ही खबर कळल्यानंतर तर खबर? हा तर धरणी कंप आहे, आणि आता आपण आपला संताप दाखवावा. संताप दाखवा? कोणाला दाखवावा आणि कसला संताप? युवराजांवर. आणि आता तोही निर्णय घेण्याची वेळ आलीये. माफी असावी, परंतु आमची एक विनंती होती. आपल्याला जर वाटत असेल तर युवराजांना काही दिवस बेदखल करावं. राणी साहेब, आणि ही अशी गोष्ट तुम्ही आम्हाला चालता चालता सांगता? 12 महाल आहेत, 18 कारखाने बांधलेत, सदर आहे, खलबतखाने आहेत. आणि साहेब, तिथे आमची भेट घेऊन आम्हाला ही गोष्ट शांतपणे सांगितली असती तर आम्ही त्यावर नक्की विचार केला असता. पण ही गोष्ट अशी चालता चालता सांगण्याजोगी का आम्ही तुम्हाला सोडून चाललो कुठे? चुकलंच आमचं. तिथे आमचा किल्लेदार दुश्मनाला झुंज देऊन आलाय. काय झालंय, कसं झालंय, किती नुकसान झालंय
आमचे किती मावळे जायबंदी झालेत, किती जखमी झालेत, हे सगळं आधी विचारावं का युवराजांना बेदखल करावं? माफी असावी, परंतु आज हे सगळं त्यांच्यामुळेच घडतंय ना. ते कळेलच आता. महाराज, माफी असावी महाराज या फिरंगोजीला. नाही गड राखू शकलो आम्ही, भोपाळगड नाही वाचवता आला आम्हासने. म्हातारपणे हे काळीक लागले आमच्या तोंडाला. आमचं नशीबच पांगळ महाराज, आमचं नशीब पांगळ. फिरंगोजी, तुम्हाला अभय आहे, नका काळजी करू. महाराज, असं काय घडेल असं वाटलं नव्हतं आम्हाला. सगळ्या गोष्टी समजल्यात आम्हाला. कसं महाराज, समधी तयारी चोख केली होती म्या. तटाबुर्जाची डागडुजी केली होती. तोपा बंदुकाच्या जागा नीटनेटक्या करून घेतल्या होत्या म्या. धान्य दारू गोळा बी मुबलक होता गडावर. पर तो दिलेर खान 15,000ची फौज घेऊन आला महाराज. शेजारच्या डोंगरावर त्यानं तोपा चढविल्या आणि तिथनं मारा करायला सुरुवात केली. समजा तट त्यानं बाजून काढला होता महाराज. आणि त्यात शंभूराजे फौजेत. त्यामुळेच तुम्ही हाय खाल्लीत. नाही नाही, शंभूराजे समोरून येतायत म्हटल्यावर तुम्ही शरण गेला. हात जोडून गडाचा दरवाजा उघडला. मी स्वतः दरवाजा उघडायला लावला. तुमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता ना. खुद्द शंभूराजे समोरून चालून येतायत म्हटल्यावर. नाही राणी साहेब, शंभूराजा गडावर चाल करून आलं नव्हतं महाराज. शंभूराजा आलं म्हणून समद्याचा जीव वाचला. म्हणजे शंभूराजांनी भोपाळगडासाठी मेहनतनं तलवार बी बाहेर काढली नव्हती. उलट गडावरच्या रयतेला आयाबायांना सुखरूप बाहेर काढलं त्यांनी. काय? दिलेर खानाला 2 अटी घालून आलं होतं युवराज. महाराज, युवराज आलं म्हणून जीवितहानी कमी झाली. आज हा फिरंगोजी रायगडावर जित्ता उभा दिसतोय तुमच्या समोर राणी साहेब, ते फक्त युवराजामुळे. राणी साहेब, आम्ही तुम्हाला म्हणालो होतो, राजकारणात जसं दिसतं तसं नसतं, आणि जसं नसतं तसं दिसतं. महाराज, गडावरच्या समध्या मावळ्यासनी अभय मिळालं. युवराजांनी स्वतः समध्यासनी गड उतार व्हायला सांगितलं. एवढंच काय, माझं मुजरा बी घ्या न म्हणत होतं युवराज. का? वाईट वाटलं असेल त्यासनी. राणी साहेब, शेवटचा मुजरा करून निघालो तेव्हा युवराजाच्या डोळ्यात आसू दिसली. महाराज, मी एक बघितलं, स्वराज्याच्या मावळ्याच्या अंगावर एक वरकाडा बी उमटाया नाही पाहिजे म्हणून जीव तळमळत होता व त्यांचा. गेला असतील मोगलात, पण जीव अजून बी युवराजाचा स्वराज्यावरच आहे हे जाणवलं मला महाराज. कुणाला पकडतोय माकड्या? हट, हवाय का तुला? छत्रपतींचा कट्टर मावळा आहे म्या, मावळा. ये हुजूर, देखो इनकी कमान. शंभूराज, युवराज. और हुजूर,
ये मरगट्टे सिपाही किले में छिप कर बैठे थे, उनको बंदी बनाकर लेकर आए। कितने हैं? 70च्या आसपास असतील हुजूर। बहुत छे। अरे सोना माला, हुजूर ये आदमी नहीं शैतान है। न जाने कौन सा पत्थर हाथ में लेकर बैठा था, कह रहा था कि ये पत्थर मेरा भगवान है। इसको हटाने की कोशिश की, हटा नहीं, डरा भी नहीं, उल्टा हमारे ऊपर हमला कर दिया। इसकी इतनी जुर्रत? और हुजूर ये सिपाही, ये मरगट्टे हमारे पाक सिपाहियों को बहुत तकलीफ दी है। अरे फुकणीच्या हात तर सोडून बघ, उभाच्या उभा फाडतो तुला इथला इथंच। हुजूर देखो देखो गुरूर देखो इन काफिरों का। हार गए, लुट गए, लेकिन अभी तक हेकड़ी नहीं गई। अरे आम्ही कसला हारतोय र? आमच्या युवराजांनी बोर केलं आणि त्यांच्या आडून वार केला, नाहीतर तुमची चटणी केली असती, चटणी। अरे बाबा, अरे गप बस की। नाही गप बसणार, बोलव माझ्या युवराजांनी, त्यांच्या देखत धावतो तुला। हुजूर इनको जल्द से जल्द सजा दे दीजिए। इन सब काफिरों का एक हाथ कलम कर दो। हुक्म की तामील हो, आज, अभी और इसी वक्त। दादासाहेब, अक्कासाहेब, आज स्वराज्याचा भगवा उतरून मोगलांचा चांद तारा फडकताना पाहिला आम्ही। स्वराज्याचा गड आम्ही मोगलांच्या स्वाधीन केला। असा विचार नका करू, उलट तुमच्यामुळे 1000 लोकांचे प्राण वाचले, आया बहिणींची अब्रू जतन झाली। दमला आहात तुम्ही, आम्ही पाणी आणतो। धनी घात झाला। काय झालं? दिलेर खान उलाटला, कैद केलेल्या गडावरच्या मावळ्यांचा एक एक हात छाटायचा हुकूम दिलाय त्यानं। काय? आमच्या मावळ्यांचे हात तोडणार दिलेर खान? होय। आता दिलेर खान वाचत नाही। युवराजांमुळे गडावरच्या मावळ्यांचे जीव वाचले। खरंच? खरंय। 2 अटी मान्य केल्यावरच ते छावणीतून बाहेर पडले। एक अट, मावळ्यांच्या जीवाला धक्का लागू द्यायचा नाही, आणि दुसरी, स्वराज्यातील आयाबायांची सुरक्षा। आई जगदंबे, शंभूराजांमुळे स्वराज्य ही चाललं। महाराजांना एवढा आनंद झालाय। धाकट्याबाई साहेब, पण हा आनंद फार काळ टिकला नाहीये। म्हणजे अजून एक खबर आलीये भूपाळगडावरून। 700 मावळ्यांचे एक हात एक पाय कलम करण्याचा आदेश दिलाय दिलेर खाननं। काय? हो, स्वराज्य विरोधात काम करणाऱ्यांचे पूर्वी एक हात एक पाय कलम केले जायचे हे आठवतंय आम्हाला, परंतु स्वराज्य हितासाठी काम करणाऱ्यांचे एक हात एक पाय कलम केल्याचं आठवत नाही आम्हाला। नाही नाही, माझा हात तोडू नका, नका तोडू माझा हात। आज तो मराठों को पनाह दी थी हमने और उन्हें माफ भी किया था, लेकिन तुम्हें ये पता होना चाहिए था कि हम उनके साथ क्या करते। और मौका मिलता तो उन मराठों के 700 मराठों के एक एक हाथ भी काट डालते। बहस मत करो, काटो हाथ, काट डालो। नहीं नहीं, आफिर तूने इसी हाथ से हमारे सिपाहियों को मारा, इसी हाथ से पत्थर को पकड़ा, काटो इसका हाथ। और तोप चलाने में माहिर है ये। इसी हाथ से बारूद फेंका था ना तूने, इसी हाथ से, काटो इसका हाथ। फतेह बादशाह सलामत की, फतेह मुगल सल्तनत की। हर हर महादेव।
राजू राजा यो माझा शेवटचा मुजरा घ्या. त्याच्या पुढं त्या मुजरा करू शकणार नाही राज. मुजरा करू शकणार नाही. देखते जाओ, काटो इसका हाथ.